coming up next. नमस्कार मित्रांनो, आपण आज आलो आहोत महाबळेश्वरला. जसं की तुम्हाला माहिती असेल, हे वातावरण बघा किती छान झालेलं आहे. आणि आता आपण जे मेन स्पॉट आहे ते मंदिर तुम्ही त्या दिशेला बघू शकता. महाबळेश्वराचं मंदिर, ज्याच्यामुळे या गावाला नाव. तर हे प्राचीन मंदिर आपण बघायला आलोय. धुकं बघा, ढग बघा, पावन एकदम छान आहे. तर आपण जाणार आहोत आता मंदिरात दर्शन घ्यायला. चला. पाऊस मला आपण फिरू, टेन्शन नको. तर हे बघा किती छान वातावरण झालंय. अरे तिथं मला फोटो आपल्याला जर कोणी नसलं काढायला तर घेतली आपण ती. तर आपण जात आहोत मंकी पॉइंट कडे. आणि हे बघू शकता किती छान पाऊस आणि वातावरण बघा. धुकं पसरलेलं आहे सगळीकडं. जबरदस्त असं वातावरण झालेलं आहे एकदम. प्रीती एवढी खुश आहे, तिला खूप आवडतो पाऊस. खास तिच्या आग्रह असतो आम्ही पावसाळ्यात इथं आलेलो आहोत, कारण बिलकुल आवडत नाही मला मित्रांनो पाऊस. बिलकुल नाही आवडत. आणि ज्यांना थंडी सहन नाही होत त्यांनी बिलकुल येऊ नका या सीझन मध्ये. बरोबर बोलली ती. तर काय नाही, ज्यांना थंडीचा काही प्रॉब्लेम नाही ते बिंदास येऊ शकतात. काही प्रॉब्लेम नाही आहे. फक्त तुम्हाला जर खूप थंडी वाजत असेल तर ट्राय टू अवॉइड दिस. कारण थंडी खूप असते, पाऊस खूप असतो कंटिन्युअस. खूप सारे कपडे घेऊन या, खूप सारे टॉवेल्स वगैरे घेऊन या, टिश्यू पेपर घेऊन या. म्हणजे ओले झालात तरी तुम्हाला हँकरचिप्स वगैरे घेऊन या. असं सगळं तयारीने यायचा काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि वातावरण छान आहे, गर्दी नाही आहे. त्याच्यामुळे तुम्ही या सीझनमध्ये पण एन्जॉय करू शकता. सगळेच नाही करू शकत, पण ज्यांना पाऊस आवडतो, भिजायला आवडतं, त्यांनी नक्की यावं. काही प्रॉब्लेम नाही. एलिफंटन पॉइंट, सावित्री पॉइंट, आर्थर सीट. जेवण केल्यापासून खायला होते ते जेवल्यावरच त्याचा प्रॉब्लेम होतो. पाहून चालायचं तर चल, येऊ शकते. पण तिकडं काहीच ना, पॉइंट, धुकं, डोंगर इथं जवळच आहे. छत्री घेऊन यायचं तर ये, नाही तर पाऊस नाही आहे बाहेर, धुकंच आहे फक्त. तर आपण आलोय एल्फिस्टन पॉइंटला. तुम्ही बघू शकता कसं आहे या ठिकाणी वातावरण. पूर्ण धुकं पसरलेलं आहे. आदिश चल. भरपूर असा पाऊस पडतोय या ठिकाणी, बघू शकता. वातावरण बघा कसं झालेलं आहे, जबरदस्त. काहीही दिसत नाही. बघू शकता पीक मान्सून एल्फिन्स्टन पॉइंट या ठिकाणी. ते बघा आमचे कार्यकर्ते सगळे छत्र्या उडून जात आहेत पूर्ण. वारं खूप सुटलेलं आहे या ठिकाणी. हा व्ह्यू बघा. चल गाडी कट. डोळ्यावर नको करते. हा पिऊ शकतोस. खूपच जोराचा वारा आहे महाबळेश्वरमध्ये. तुम्ही बघू शकता. पाऊस आहे, वारा आहे भरपूर, आणि कंटिन्यू पाऊस आहे. पॉइंट तिथं आपण लास्ट टाइम आलतो, आठवतं?
नमस्कार मित्रांनो, आपण आज आलो आहोत महाबळेश्वरला. जसं की तुम्हाला माहिती असेल, हे वातावरण बघा किती छान झालेलं आहे. आणि आता आपण जे मेन स्पॉट आहे ते मंदिर तुम्ही त्या दिशेला बघू शकता. महाबळेश्वराचं मंदिर, ज्याच्यामुळे या गावाला नाव. तर हे प्राचीन मंदिर आपण बघायला आलोय. धुकं बघा, ढग बघा, पावन एकदम छान आहे. तर आपण जाणार आहोत आता मंदिरात दर्शन घ्यायला. चला. पाऊस हे बघू शकता. हा आपला ब्लॉगर आणि मित्रांनो, असं ह्याच्या चॅनलचं नाव आहे SK. आणि मित्रांनो, चॅनलचा फाउंडर. आणि हे बघा, वा वा वा, महाबळेश्वर अमृततुल्य चहा. आपण येताना नक्की घेऊया. कुल्हड चहा दिसतोय. आणि सगळ्यात अगोदर आपण घेऊया दर्शन. मंदिरात जाऊया. चला पुढे व्हा. हा घेऊ चला. तर हे बघू शकता तुम्ही, किती छान मंदिर आहे. हे प्राचीन मंदिर आहे. आणि इथून आपण मध्ये जाऊया मंदिराच्या साईडला. आजूबाजूला दुकानं भरपूर आहेत, जसे प्रत्येक मंदिराच्या इथं असतात. या ट्रिपची खासियत म्हणजे आमचे सगळे दर्शन 10 ते 15 मिनिटात झाले. महालक्ष्मीचं असेल कोल्हापूरमध्ये, ज्योतिबाचं असेल, आणि आता महाबळेश्वराचं असेल. सगळेच दर्शन फटाफट 10 मिनिटाच्या आत. कारण आम्ही आलो आहोत वीकेंड सोडून, आणि पावसाचे दिवस असल्यामुळं ऑलरेडीच खूप कमी लोक येतात. चला आता जाऊया मंदिरामध्ये. तर फायनली बघू शकता, हे आहे मुख्य दर्शन मंडप. बघू शकता. वा वा वा, छान. आपलं झालेलं आहे दर्शन. मध्ये फोटोग्राफी अलाउड नव्हती, त्याच्यामुळे आपण मध्ये दाखवलं नाहीये मंदिराचं, म्हणजे शिवलिंग वगैरे. पण तुम्ही इथून बघू शकता दुरून. खूप मोठा नंदी दिसतोय. आणि आतमध्ये आहे भव्य दिव्य असं शिवलिंग महाबळेश्वराचं. तर आपलं दर्शन झालेलं आहे. आपण आता जात आहोत दुसरीकडे. आता दाखवणार आहे मंदिराचा फोटो. प्रीतीने मला प्रसाद दिलेला आहे. वाव, हे बघा, हा आहे मंदिराचा परिसर. खूपच छान आहे. हे आहे शिखर बघा मंदिराचं. प्राचीन दगडामध्ये बांधलेलं मंदिर आहे. यशके, तुला काय माहिती आहे का मंदिराबद्दल? अतिशय प्राचीन मंदिर आहे. मला. आणि तुम्ही बघा या ठिकाणी बघू शकता वातावरण महाबळेश्वर मंदिराच्या पाठीमागं किती छान आहे. सगळीकडे धुकं, डोंगर, ढग. ही बघा, गाड्या पार्किंगला दिसत पण नाहीये तेवढ्या जवळ असून. आणि या ठिकाणी हे आहे मंदिराचं शिखर.
कसं वाटलं मंदिर आणि महाबळेश्वर इथं नक्की भेट द्या तुम्ही नेक्स्ट टाइम आल्यानंतर. मेन मंदिरच्या बाजूचं एक दुसरं अट्रॅक्टिव्ह मंदिर आहे कृष्णाई टेम्पल. हे बघा या वातावरणामध्ये आपण चाललोय कृष्णाई टेम्पल. हे आहे आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया, त्यांचं प्राचीन अति प्राचीन मंदिर आहे. तर आपण आता जात आहोत बघायला. तर आपण अगदी नजदीक पोहोचलो आहोत. तर या ठिकाणी बघा, या ठिकाणी तुम्ही बघू शकता किती छान या ठिकाणी आहे. आणि या ठिकाणी धबधबा बघा, हा मला वाटतं खूप मोठा हा धबधबा आहे या ठिकाणी. आणि या धबधब्याच्या समोरच या ठिकाणी हे मंदिर आहे मित्रांनो. खूप जुनं असं हे मंदिर, प्राचीन असं हे मंदिर आहे. नंदी दिसतोय म्हणजे महादेवाचं काहीतरी मंदिर असणार आहे. आणि हा बघा या ठिकाणी कुंड बघा आहे, किती छान पाणी येतं याच्यामध्ये, स्वच्छ पाणी आहे, खूपच छान आणि स्वच्छ पाणी. तर चला आतमध्ये काय बघू आपण. स्वच्छ असं हे पाणी या कुंडामधून वाहत आहे आणि बाहेरच मंदिराच्या धबधबा आहे. तर चला आतमध्ये जायला खूप अंधार आहे, बघू शकता. मस्त बंद करू. तर फोटोग्राफी अलाउड नव्हती त्याच्यामुळे आपण तुम्हाला दाखवू नाही शकलो. पण खूप प्राचीन 5000 वर्षापूर्वीचं शिव मंदिर या ठिकाणी पण आहे. तर हा SK आपला मित्र कुंडाचं पाणी प्यायला उतरलेला आहे, मेहनत करून खूप. आता जाण्याच्या पूर्वी आपण या ठिकाणी महाबळेश्वरचा अमृततुल्य चहा घेणार आहोत. हे बघू शकता तुम्ही, त्यांचा चहा चांगला आहे, गरमागरम छान वाटतं. हा बघा डॉग, याला आपण बिस्किट दिलेलं आहे, त्याला पण थंडी वाजत असणार आहे, भरपूर पाणी आहे येतं.